बॅक टू माय चॅनल. होप यू आर डुईंग वेल. सो आज आपली एक शॉर्ट ट्रिप असणार आहे सोलापूर ते मोहोळ. असं कवर करण्यासारखं ह्याच्यामध्ये काय नाही आहे, बट मोहोळला एक जुनी पाण्याची टाकी आहे जे ब्रिटिशर्सने बांधलेली आहे, GIPRने बांधलेलं आहे. सो ते बघायला मी आलो होतो. सो फर्स्ट टाईम मी ट्रॅव्हल केलं सोलापूर पुणे पॅसेंजरमध्ये. ॲक्च्युली ते डेमो आहे, बट दोन्ही एकच आहे. मी त्या ट्रेनला देतो 4 आउट ऑफ 5, कारण पंक्च्युअलिटीप्रमाणे तर ठीक आहे, क्लिनलीनेस पण ठीकठाक आहे आणि इतकी गर्दी पण नसते. सो तुम्ही त्याला प्रेफर पण करू शकता. सोलापूर पुणे ही सकाळी 11:40ला निघते आणि पुणेला संध्याकाळपर्यंत जाते. मोस्ट ऑफ द हॉल्ट्स ती कवर करतच जाते. सो भरपूरसा टाईम जाता याला, एक 5-6 तास तरी जातात. सो आय होप यू एन्जॉय द व्हिडिओ. आणि व्हिडिओ कसा आहे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. रेल्वे स्टेशनचं एकच सिग्निफिकन्स आहे की 20 जानेवारी 1860ला कुर्डुवाडी ते सोलापूर ही लाईन ओपन झाली होती आणि त्यानंतर जुलै मंथमध्ये मोहोळ ते सोलापूर हे लाईन असं चालू झालं होतं. मोहोळ स्टेशनचं सिग्निफिकन्स हेच आहे की इथे एक वॉटर रिझर्वॉयर आहे जे लोकोमोटिव्हजला वॉटर सप्लाय करत होतं आणि त्या टाईमचं ॲक्च्युली ते नीड होतं. आणि आता आपली ट्रेन निघाली आहे रिटर्न टू सोलापूर. सो आपण हे जर्नी एन्जॉय करू. गाडी थांबले मुंडेवाडी स्टेशनला. आपण दिलेल्या टाईमपेक्षा 15 मिनिट लेट आहे. इथं गाडी एकच मिनटाचं हॉल्ट आहे, बट अजून 1 मिनिटपेक्षा जास्त थांबली ऑफकोर्स. आणि ही गाडी प्रत्येक स्टेशन तर थांबतेच, बट इथे हे सोलापूर पुणे सोडलं तर दुसरे कुठले गाड्या थांबत नाहीत. आणि हे स्टेशनला 2 प्लॅटफॉर्म आहेत, 2 मेन लाईन, 2 लूप लाईन इतकंच आहे. आणि इतर कनेक्टिव्हिटीसाठी लोक एकतर कुर्डुवाडीला जातात किंवा सोलापूरला येतात ह्याच पॅसेंजरनी. नेक्स्ट हॉल्ट आहे पाकणी स्टेशन. पाकणीला पण सेम 2 प्लॅटफॉर्म आहेत. ठराविक गाड्या थांबतील, त्याला सोडून जर कनेक्टिव्हिटी पाहिजे असेल तर लोक सरळ सोलापूरला येतात. पाकणीला बाय रोड कनेक्टिव्हिटी पण आहे. जवळ सोलापूरपासून 16 किलोमीटर आहे. आणि हे पॅसेंजर गाड्या तर सगळे थांबतात तिकडे. आणि त्याच्यानंतर बाळे तर जसं आपलं हॉल्ट नाही आहे, बट ह्याला 1 तास स्लॅक टाईम दिल्यामुळं ही गाडी कदाचित बाळेला थांबेल. आणि जे प्रायोरिटीवाल्या गाड्या आहेत कदाचित त्यांना पुढं काढू शकतात. हे जर का बिफोर टाईम आलं तरच असं होतं. जर का ऑन टाईम आलं, लाईक गाडी जर का 1 तासच लेट आली तर मग ऑन टाईम सोलापूरमध्ये घेत असतात. असं हे गाडीचं क्लेनलीनेस पण चांगलं आहे. आणि तुम्ही या गाडीला जर का नो ऑप्शन असेल तर प्रेफर पण करू शकता. गाडी स्वस्त आहे आणि पॅसेंजर आहे ऑफकोर्स, आणि सगळीकडे थांबत जाईल. आणि जर का स्मॉल स्टेशन असेल तर मग ही गाडी कन्व्हिनियंट आहे. आपली गाडी सध्या हॉल्ट केली आहे पाकणी स्टेशन. पाकणी स्टेशनचं स्टेशन कोड आहे PK. आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की लोक इकडच्या कनेक्टिव्हिटीला रिलायबल आहेत बाय रोड, बाय ट्रेन म्हटलं तर ह्या टाईमला दुपारून असते, एक सकाळून असते. सकाळी म्हणजे पहाटे, आणि आता एक दुपारून. मग त्यानंतर रात्री पॅसेंजर आहेत जे कुर्डुवाडी साईडला जातात. आणि आता आपली गाडीचं हॉल्ट आहे 1 मिनटाचं, बट इथून आपलं स्लॅक टाईम स्टार्ट होत आहे. लाईक इथून 2 तास गेलं सोलापूरसाठी. आपल्या ट्रेनला तरी डिपार्चर हॉर्न दिला आहे. सो लेट्स सी आपली गाडी बाळेला किती वेळ थांबते. जर का आपली गाडी बाळेला बराचसा वेळ थांबली तर मागच्या गाड्या काढतील, आपल्याला ओव्हरटेक करून जातील. आपण ते ओव्हरटेक मी तुम्हाला दाखवतो. सो कंटिन्यू करू आपली हे जर्नी.
गाडी न थांबता आपली आली सोलापूरला. माझं लक फॅक्टर तसं चांगलं होतं, कारण मोस्टली गाडी बाळेला थांबते. आणि आता एंटर करत आहे सोलापूर रेल्वे स्टेशन. आणि पाकणी स्टेशनचं जे डिपार्ट होताना मी टाके दाखवले होते ना, तर ॲक्च्युली ते पेट्रोलियमचे टँक्स सोलापूरलाच होते. बट ड्यू टू सिक्युरिटी रिझन्स इथं ते प्रोव्हाइड करणं पॉसिबल नव्हतं. तसंच ते धोकादायक होतं, कारण जर का त्याला काय तर टॅम्पर केले तर पूर्ण मेन जे हेडक्वार्टर आहे त्याला डॅमेज होऊ शकते. आणि त्याच्यासोबत मीटर गेज स्टेशन कनेक्टेड होतं, त्यामुळं ते पण एक रिस्क फॅक्टर होतं. त्यामुळं ते इथून डिसमॅन्टल करून पाकणी स्टेशनला एस्टॅब्लिश केले. आणि पाकणी स्टेशनला अशी जागा मोठं आहे, त्यामुळे ते मोठंच त्यांनी एक्सपांड केले. आणि आता आपण आलो सोलापूर रेल्वे स्टेशन. व्हिडिओ कसा आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका.